50-60 वर्ष जर तुमच्याकडे एक हाती सत्ता काँग्रेसची असेल तर 50-60 वर्षामध्ये त्यांनी तुम्ही काय दिवे लावलेत असे? मग 10 वर्षांनी तुम्ही एवढी अपेक्षा का करताय तुम्ही त्यांच्याकडे? आम्ही काय काँग्रेस माइंडेडच आहे, मत ही काँग्रेसचं माइंडेड आहे काँग्रेस, आणि नंतर आम्ही आहे शेतकरी 3 नंबर आहे मराठा समाजाचा, त्यामुळे भाजपला मत टाकेल का नाही मी म्हणण्यापेक्षा तुम्हाला जाणून. आमदार साहेबांची कामं भरपूर आहेत इथे आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी तामदर्डी बंधारा वगैरे मंजूर करून घेतला. जे भगीरथ बालके जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. मंगळवेढा तालुका हा बालकेचा किल्ला आहे. आता या पक्षफोडी करताना लोक म्हणतात भाजपनं फोडलं. या आधी इंदिरा गांधींनी तेच केलेलं आहे, राजीव गांधींनी तेच केलेलं आहे, आणीबाणी सरकार केलं आहे, पवार साहेबांनी तेच केलेलं आहे, वसंतदादा सरकार पाडलेलं आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये निवडून एकाचे ते दुसऱ्याच जातात, हे चालणार आहे का? निधी 18-19 कोटी रुपये निधी यांनी एवढ्या अल्प काळात दिलाय. पाण्याचा आमदार म्हणून त्यांचं नावच घेतलं पाहिजे. मी त्यांच्या विरोधात होतो अगोदर, मग आता त्यांच्या बाजूने बोलायला मला काय 10 कोटी रुपये दिलेच काय? शेतकऱ्याची मतीच केली काय? कांद्याला भाव नाही, कांदा बसवला घरात, येईल त्या मालाला जे माल येईल त्याला बंदीच येते. महागाई म्हणजे काय? महागाई वाढतच राहणार आहे की. बरं असं काँग्रेसच्या काळात कधी झाले? 50,000 सोनं होतं आणि अचानक काँग्रेसचा काळ आला लगेच 20,000 रुपये केलं तोळा. रस्त्यानं किंवा राम मंदिरानं हे करून मतं मिळत नाहीत. लोकांची पोटाची खळगे भरण्यासाठी सरकारने जे द्यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी दिलेलं नाही. तुम्ही असं कुठं ऐकलंय का ईडी आली मंगळवेढा तालुक्यात आणि किराणा दुकानावर ईडी नेली? ईडी कोणाला नेते? 800 कोटी, 700 कोटी, 600 कोटी. प्रचंड सर्वसामान्य खुश आहे. तुम्ही असं कुठेही सोलापूर जिल्ह्याच्या मतदारसंघात जावा की शिंदे साहेबांमुळे ह्या भागात काय नाही. भाजपचे 2 खासदार भेटले नाहीत, कमी फिरत होते मान्य आहे. मोन्या का हुतकुरू चांगल्या माणसाला अन्याय करा जागा. 2004 ते 2014 पर्यंत सगळ्यात जास्त पेट्रोल वाढलेलं आहे आणि 2014-24 मध्ये 33% वाढलेलं आहे, त्या काळात 60% वाढलेलं आहे. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी काम केलं, देश स्वातंत्र्यानं मुक्त केला. देश मुक्त करणं, चळवळ करणं हा भाग वेगळा आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं, प्रशासन चालवणं हा भाग वेगळा आहे. खऱ्या अर्थानं देश चालवणं, प्रशासन चालवणं हे भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. आंतरवलीत कुठल्या बेसवर तुम्ही लाठी हल्ला केला आणि देशातले सगळ्या तुम्ही पक्षातले भ्रष्टाचारी घेताय त्यांना माफ करताय आणि यासाठी तुम्ही लावताय कोणावर? राजीव गांधी काँग्रेसचे एकदा म्हणले होते की सर दिल्लीमधून जर मी रुपया दिला तर खेडेगावात खाली जाईपर्यंत 15 पैसे जातात, 85 पैसे कट होतात. मग त्यांचं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केले. आज रुपया दिल्यानंतर तो थेट रुपया जनतेला मिळतो. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुका देशभरामध्ये सुरू आहेत आणि मोठं वातावरण या निमित्तानं खरं तर ढवळून निघतंय. आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मतदारसंघातील लोकांचे नेमके मुद्दे काय आहेत, समस्या काय आहेत, काय गोष्टींचा विचार करून ती सगळी मंडळी मतदान करणार आहे या अंगानं खरं तर लोकांशी बोलतोय आणि लोकसभेचे ढोलानी मुद्द्याचं बोलाचं म्हणत लोकांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच कामासाठी खरं तर मी आज आहे आपल्या मंगळवेढा सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्रह्मपुरी या गावामध्ये. आणि मग या ब्रह्मपुरी गावातील ह्या सगळ्या मंडळींचं नेमकं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय म्हणणं आहे हे खरं तर आपण जाणून घेणार आहोत. खरं तर यंदाची सोलापूर लोकसभेची निवडणूक ही कधी नव्हे ती चुरशीची ठरली आहे. त्यामुळे खरं तर यंदाच्या मतदानामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार होणार आहे. आणि मग हे सगळं मतदान करत असताना इथली ही ब्रह्मपुरीची जनता नेमकं काय म्हणते, कुठल्या मुद्द्यांचा विचार करून मतदान करते, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लोकांशी बोलणार आहोत, त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. खरं तर अशा पद्धतीच्या निवडणुका या इतक्या चुरशीच्या या अगोदर कधी देशभरामध्ये नव्हत्या, परंतु यंदा ही लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी अक्षरशः विधानसभेच्या निवडणुका असाव्या अशा पद्धतीने चुरशीत झाले. अनेक लोक आहेत इथं, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव? मनोज गोविंदराव पुजारी. मनोज पुजारी. काय यंदा इकडे लोकसभेचं वातावरण? जे मोदी साहेबांनी जे विकासाने जे आश्वासन दिले होते, जे बोलले ते ठामपणे त्यांनी करून दाखवलेलं आहे. जे आपली संस्कृती टिकली तरच देश टिकेल आणि ती संस्कृती टिकवण्यासाठी जे आपले असतीचे विषय आहेत, जे आपल्या मूलभूत सुविधा आहेत, दैनंदिन गरजा आहेत, त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्याकडे एक व्हिजन आहे आणि कणखरपणे राबवण्याची त्यांची पात्रता आहे आणि त्याबद्दल आम्ही आश्वासक आहोत. त्यामुळं असंच नेतृत्व असावं अशी आमची ठाम भावना आहे. कामं झाली का या काळामध्ये? काय इकडे खूप झालेले आहेत कामं. विकासाच्या कामामध्ये जे काय आम्ही मागेल ते दिलेलं आहे आणि ते पूर्ण केलेलं आहे, नुसते आश्वासन दिलेलं नाही. आमदारांचं काय काम आहे ह्या भागामध्ये? खरं तर मगाशी आमदार आले, तुमची भेट झाली, आमदारांशी चर्चा झाल्या, काय वातावरण इकडे? आमदार साहेबांनी काय कामं केली ती का इकडे? आमदार साहेबांनी आमचे जे काय बऱ्याच वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते, पंढरपूर जुना रस्ता होता त्यासाठी त्यांनी 8 कोटीचा निधी आणून टेंडर करून काम चालू झालेलं आहे. त्यानंतर पेयजल योजना आहे,
गावातले अंतर्गत रस्ते डेव्हलपमेंट जे काय असेल, जे काय आम्ही सुचवू ते त्यांनी कधीही नाकारलेलं नाही, ते दिलेलंच आहे. त्यामुळे अशा विकासाभिमुख नेतृत्वाच्या मागे राहणं आमचं काम आहे. यंदा सोलापूरमध्ये राम सातपुते आणि प्रियंका शिंदे आहेत. काय वातावरण आहे? खरं तर आता राम सातपुतेच्या पूर्वी इथं खासदार भाजपचे राहिले, त्यामुळे त्यांनी सत्ता भोगली, त्यामुळे आम्ही सत्तेवर नवे आहोत हे त्यांना सांगायला जागा नाही. आणि आता अपोजिट साईडला उमेदवार असलेल्या प्रियंका शिंदेचे वडील मुख्यमंत्री, गृहमंत्री, खासदार राहिले, त्यांनी इथं मोठी सत्ता भोगली, त्यामुळे आम्ही आता नव्यानं काय तर करू ही सांगण्याजोगी जागा त्यांच्याकडे नाहीये. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये ब्रह्मपुरीकर म्हणून कसं बघताय? तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे. नवीन जे आता उभारलेले उमेदवार आहेत सातपुते, एक धडाडीचे, अभ्यासू, आक्रमकपणे भूमिका मांडणारे आणि पाठपुरावा करणारे असं आम्हाला वाटतं. ते येत्या काळामध्ये ते करून दाखवतील असे एक आम्हाला आशा आहे. त्यामुळं आम्ही त्यांना एक संधी देऊ. आतापर्यंत प्रस्थापितांना संधी दिली आणि जे काही विकास दिसतोय ते आपल्या सर्वांसमोर आहेच. त्यामुळे एक नवीन नेतृत्व आहे. मोदी सरकारचं पण हात बळकट होतील आणि आमची कामं पण होतील. तर अशा दृष्टीने आम्ही विचार करतो. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सिद्धेश्वर कोकरे. गाव हीच? हा, ब्रह्मपुरी. काय करता? शेती करतो. शेती करतो. काय एक शेतकरी ह्या लोकसभेच्या निवडणुकीकडे कसं बघतोय? काय वाटतंय लोकसभेच्या निवडणुकीला मतदान करताना शेतकऱ्याच्या मनात काय विचार आहे? शेतकरी पूर्णपणे समाधानी आहे, कारण ब्रह्मपुरीमध्ये मुख्य पीक हे ऊस पीक आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात खाली सरकार आल्यानंतर त्यांनी FRPचा कायदा केला. त्या FRPच्या कायद्यामुळं ऊस उत्पादकांना योग्य दर मिळू लागला. त्याचबरोबर साखरेचा भाव त्यालाही कायदा केला. त्यामुळं ची जी साखर आहे ते त्यांना 3780च्या खाली विकता येत नाही असा कायदा केला. त्यामुळं कारखानदार जे ऊस कारखाना सुरू झाल्यानंतर साखरेचे दर पाडणे आणि कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांचे बिले दिल्यानंतर दर चढवणे असा जो प्रकार होता तो थांबला. त्याचबरोबर इथेनॉल पहिल्यांदा पेट्रोलमध्ये मिसळलं जायचं, त्याचं 10% पर्यंत त्याचं प्रमाण वाढवलं आणि 2025 मध्ये ते 20% 25% न्यायचं हे शासनाचं धोरण आहे. त्यामुळं इथेनॉलचं प्रमाण वाढवल्यामुळे ऊसाला चांगला दर देऊ शकले. आतापर्यंत कधी आपण बघितलं नाही, इथपर्यंत 3000 पर्यंत ऊसाचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याचबरोबर ऊसावर जे ऊसावर जे इन्कम टॅक्स होता तो इन्कम टॅक्स 8400 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा केंद्र सरकारनं माफ केला. त्यामुळं कारखानदारांना योग्य दर देण्याचा उपयोग ठरला. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजनेतून केंद्र सरकार वर्षाला 6000 रुपये आणि राज्य सरकार 6000 रुपये असे 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अल्पावधीत जमा होतात. त्यासाठी कुठल्या शासकीय कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागत नाहीत. त्याचबरोबर मागेल त्याला शेततळीची योजना असेल, 1 रुपयामध्ये कृषी विमा योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यासाठी आणल्यामुळं त्याचबरोबर पाण्यासाठी सुद्धा वेगवेगळी कामं करण्यात आली. आता मंगळवेढा तालुक्यामध्ये 24 गावं अशी दुष्काळग्रस्त गावं म्हटले जातात, परंतु आदरणीय आमदार समाधानदादा होताडे यांच्या माध्यमातून 700 कोटीचं एक मोठी योजना मंगळवेढ्याच्या दुष्काळी पाण्यासाठी शेतकऱ्यासाठी मंजूर करण्यात आली आणि त्याचे 111 कोटीचे निविदा सुद्धा म्हणजे बाहेर पडण्यात आल्या आणि त्याचे टेंडर प्रोसिजर सुद्धा झालेली आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? रणजित पाटील. रणजित पाटील साहेब, काय वाटतंय? खरं तर लोकसभा निवडणूक लागली आहे, प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना रंगलाय. खरं तर अनेक पैलू आहेत ह्या निवडणुकीला. शेतकऱ्याचा पैलू आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, बाकीच्या समस्या आहेत. काय वाटतं, काय पद्धतीचं निरीक्षण आहे? खरं तर निरीक्षण एक आहे, आम्ही बालकी समर्थक जो 2 वेळा अनुभव दिलाय काँग्रेस पक्षानं आमच्या नेत्याला, तसा अनुभव इथून पुढे असं मिळू नये ही आमची इच्छा आहे. 2 वेळा प्रचार करून AB फॉर्म समोरच्या माणसाला देऊन एक आणखीन काँग्रेसचा उमेदवार उभा करायचा आणि मतं खाऊन ही सीट कसं पडेल ही जे मागे 2 वेळा अनुभव दिलाय ते इथून पुढे देऊ नये. ज्या वेळेस राष्ट्रवादीत भारताने प्रवेश केल्यानंतर युती असताना वरच्या लेवलला इथे काँग्रेसचा उमेदवार उभा केला. युती तर आहे आणि काँग्रेस उमेदवाराला B फॉर्म दिला. असा अनुभव इथून पुढे येऊ नये ही आमची एक बालकी समर्थक म्हणून इच्छा आहे. हा, अच्छा, तुमचा अंतर्गत आहे. पण मग आता बालकेंचा पाठिंबा प्रणिती शिंदेला जाहीर व्हायचा आहे, राहील असं आम्ही काय काँग्रेस माइंडेडच आहे. मत ही काँग्रेसचं माइंडेड आहे, काँग्रेसला. आणि नंतर आम्ही शेतकरी 3 नंबर आहे मराठा समाजाचा, त्यामुळे भाजपला मत टाकेल का नाही मी म्हणण्यापेक्षा तुम्हाला जाणवणार जास्त. तुम्ही आता वस्तुस्थिती बोलताय, जिल्हा चाराबंदी आहे, तुम्ही कारखाना पाठीच्या पुढे जावा, मंगळेश्वरात आहे असं कडबा आहे, तिथून बोराकडे जावा तसं कडबा आहे, चाराबंदी आहे. वस्त्याला 4 ते 5 लाख रुपये आम्ही खत घेतोय, 18 म्हणजे 90, 1 लाख रुपये GST भरतोय. व्यापाऱ्याला परतावा आहे, शेतकऱ्याला GST परतावा नाही.
ह्या गोष्टी आहेत का नाही? महागाईचं तुम्ही समोरासमोर बघताय. ठीक आहे, ऑनलाईन काही धोरणं त्यांनी राबवली, देशाचं नाव त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं केलं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मान्यच आहेत, त्याबद्दलचं काय नाही म्हणत. परंतु खाली जो आहे तो शेतकरी वर्गाकडे पूर्ण दुर्लक्ष. 2-3 वर्ष द्राक्षाचा उत्पादकाच काय होतं, ह्या वर्षी जसा माल चालला, देश तोच आहे, जग तेच आहे. ह्या वर्षी माल कसा द्राक्ष खपला गेला? 2-3 वर्षात काय प्रॉब्लेम क्रिएट होता, ह्या वर्षी कसा खपला गेला? निवडणुकीत समोर गेल्यानंतर कांदा उत्पादकाची काय अवस्था आहे 3 वर्षात? एक शेतकरी म्हणून त्याच्याकडे आम्ही विचारतो, दुसरा विचार करतो मराठा समाज. आंतरवलीत कुठल्या बेसवर तुम्ही लाठी हल्ला केला? एक सरळ मागणं मागत असताना तुम्ही लाठी हल्ला केला का नाही? हा, आणि देशातले सगळ्या तुम्ही पक्षातले भ्रष्टाचारी घेताय, त्यांना माफ करताय, आणि यासाठी तुम्ही लावताय कोणावर? जरांगे पाटलावर. ही काय बेस आहे? म्हणजे काय मागायचंच नाही का? एखाद्या सरळ मार्गी मागणं चूक आहे का? ही जी आता फोडाफोडी झाली पक्षाची, ही पटली का सामान्य? कोणालाच पटली नाही. कशी पटेल? सार्वजनिक जीवनात समोर जाऊन निवडणूक जिंकलेली वेगळी, फोडून जिंकलेली कशी पटते? काय होईल यंदा? लोक इथली राम सातपुते सोबत जातील का प्रियंका शिंदे सोबत? सध्या तर वाटतं लोक शिंदे बरोबर जातील. शिंदे बरोबर जातील. ठीक आहे. आणि भालकेंचं काय होईल नेमकं इथं? काय होईल? लोकांची इच्छा, ते जनता हीच त्यांचा पक्ष असते. जे लोक म्हणते तेच मान्य करतील. ती स्वतः निर्णय काय लादत नाहीत. जी लोक म्हणते त्यांनी 2 वेळा मिटिंग घेतली, जे लोकांचा जे प्रतिसाद त्यांना कसा भेटतोय, ते त्यांना काय वाटतं, ते हिशोबात ते निर्णय घेतील. ठीक आहे, कारण त्यांची मतं इथे निर्णायक असणार आहे. सगळीकडे असणार, तालुक्यात तर निश्चित असणार, तुम्हाला जाणवलं पण असेल. कारण भालकेंना मानणारा एक वर्ग आहे ह्या तालुक्यामध्ये, त्यांची मतं इथे निर्णायक असणार आहेत. इकडे काय तरुण मित्र आहेत आमचे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अमय चव्हाण. अमय चव्हाण. महेश चव्हाण. चव्हाण साहेब, काय इकडे यंदा लोकसभेत? यंदा लोकसभेला सध्याला जर बघितलं कंडिशन, त्या तालुक्यात बीजेपी लीडवर. बीजेपी लीडर सध्याला का तर भालके परिवार जी आहे ती काँग्रेस माइंड सगळी लोक आहेत. भालकेने अजून आपलं म्हणजे ही केला निर्णय सांगितलेला नाही. त्यांनी जर निर्णय सांगितलं तर ह्या तालुक्यात ही होईल, सामान जरा वरचढ होईल. पण त्यांनी जर आता सध्या स्तब्ध आहे त्यांची भूमिका. इकडे आमचा तरुण मित्र आहे. काय नाव आहे मित्रा? योगेश चौगुले. योगेश, कितवीला आहेस? ITI झालाय. ITI काम आहे का? काम नाही, बेरोजगार आहे सध्या. बेरोजगार आहे. काय इथं तरुण पोरं काय म्हणते गावात? तरुण पोरं जे भगीरथ बालके जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. बर. इथं मंगळवेढा तालुका हा बालकेचा किल्ला आहे, बालेकिल्ला. पंढरपूर पण बालेकिल्ला आहे. इथं जवळजवळ 1.25 लाखाच्या आसपास बालकेंचं एक हक्काचं मतदान आहे. भगीरथ दादा जो निर्णय घेते ते आम्हाला मान्य. आणि युवकांच्या हाताला कसं काम मिळावं ते पूर्णपणे प्रयत्न करते. तर काय ती म्हणत होती सुशील कुमार शिंदे साहेबांनी 2 वेळा दगा दिला नानाला, मग कसं द्यायचं? दादानी नाना मागे जाय, शिंदे मागे जायचं, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही फक्त भालकेंच्या मागे आहे, भालके प्रेमी. ठीक आहे, आम्ही फक्त भालके प्रेमी, अशी त्यांची प्रतिक्रिया. इकडे अजून कट्ट्यावर बरीच मंडळी बसलेत, त्यांच्याशी बोलूया. खरं तर संमिश्र प्रतिक्रिया सुरुवातीच्या टप्प्यात आलेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विकास पुजारी. विकास भाऊ, काय यंदा इकडे लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं वातावरण राम सातपुतेंचं भाजप चांगल्या पद्धतीने वातावरण. मंगळवेढा तालुक्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान होईल. काय होईल? काय केलं त्याचं कारण मूळ तर या तालुक्याचे प्रतिनिधी समाधान अवताडे, म्हणजे जे भाजपचे सध्या प्रतिनिधी आहेत, त्यांच्या माध्यमातून या मंगळवेढाचा जो जुना प्रश्न होता आणि अत्यंत जिव्हाळीचा, म्हणजे माळ भागामध्ये 30-35 गावं होती, त्यातले 10-15 गावं दुसऱ्या योजनेत बसवली आणि 24 गावाच्या ज्या महिला होत्या 30 ते 35 महिला विहिरीत पडून मेलेत पाणी आणायला, पिण्याच्या पाण्यासाठी. 5-25-50 वर्ष झालं तो प्रश्न प्रलंबित होता. फडणवीस सरकार, भाजप सरकार, वर मोदी सरकार, तरुण नेतृत्व, एक इंजिनियर ह्या आणि काम करण्याचा हुतकरू एक आमदार असल्यानंतर काय उदाहरण आहे, ती योजना पूर्ण झाली. ते एक आहे. आमच्या भागात तामदर्डी बंधारा आज 50 वर्षापासून प्रलंबित प्रश्न. तामदर्डी बंधाराची मंजुरी झाली आहे. मेला काहीतरी साधारणतः आचारसंहिता संपल, त्यानंतरचा जो 5 महिन्याचा काळ आहे, त्या 5 महिन्या काळामध्ये 24 गावची योजना आणि तामदर्डी बंधारा पूर्ण होईल. त्या गावाला बंधारा झाल्यानंतर 5-6 गावात पूर्ण हा नदीकाठचा एरिया आहे. नदीकाठ एरिया असून पण साठवायला पाणी आहे पण भांडण आहे. पाणी साठवता येत नसल्यामुळे ऊस शेती करता येत नव्हती. त्या बंधाऱ्यामुळे लाखोच उत्पन्न येऊन सर्वसामान्य शेतकऱ्या आयुष्यमानात फरक होणार, राहणीमानात पैसे येणार याच्या ते आहे. आता माझ्या गाव ब्रह्मपुरी आहे. सर्व निधी मिळून शेती असेल, MSCB असेल, रस्ते असेल, 13 कोटी रुपये 2.5 वर्षात या गावाला आले.
13 कोटी रुपये. पण काय इथं तर जीएसटी लावली म्हणते ती, पुन्हा बाकी साहेब जीएसटीचा विषय काय आहे? जीएसटी टॅक्स प्रणाली आहे. याआधी देश स्वतंत्र झाल्यानंतर 70 वर्ष अगोदर पण टॅक्स होताच. जीएसटी म्हणजे काय फॉरेन आणलं ना असं काय नाही, ते टॅक्स होता. तो टॅक्स राज्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना धरून टॅक्स बुडवला जायचा. त्या टॅक्स बुडवल्यानंतर मुठभर लोक टॅक्स बुडवून करोडपती व्हायचे. तो पैसा गव्हर्नमेंटला जायचा नाही. आणि जीएसटीला काही ठराविक विरोधक, अभ्यास नसणारे विरोधक काय म्हणते जीएसटी आणला. अरे जीएसटी आहे काय तर पारदर्शक टॅक्स प्रणाली आहे. प्रत्येक व्यापाऱ्यापासून सर्वसामान्यापासून जो टॅक्स घेतोय तो टॅक्स सरकारला जमा झाला आणि त्या टॅक्सच्या पैशातून आज शेतकरी आत्मसन्मान योजना असेल, 6,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटवर येणं असेल, ह्या रोडला पैसे माझ्या पाठीमागे तुम्ही रत्नागिरी सोलापूर हायवे दिसते, तो हायवे असेल. स्वर्गीय राजीव गांधी काँग्रेसचे एकदा म्हणले होते की सर दिल्लीमधून जर मी रुपया दिला तर खेडेगावात खाली जाईपर्यंत 15 पैसे जातात, 85 पैसे कट होतात. मग त्यांचं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केले. आज रुपया दिल्यानंतर तो थेट रुपया जनतेला मिळतो. थेट सभासद जनतेच्या खात्यावरती पैसे येतात. चिरेमिरी बंद झाले, ऑनलाईन झाले. तलाठी, भाऊसाहेब, बीडीओ, सीओ ही माणसं म्हणजे राज्यकर्ते झाली होते. एक 5-4 लाखाचा निधी आला तर त्या सरपंचानं पिशवी घेऊन भाकरी बांधून त्या भाऊसाहेब कुठं आहे, बीडीओ कुठं आहे यांच्या मागे जायचं, त्यांना पैसे द्यायचं, मग तो निधी आणायचा. हे सगळ्यात भारत देश पूर्ण गुरफटून गेला होता. जग कुठं ह्याला कारण हे काँग्रेसची सत्ताधारी मंडळी होती. त्याचं कारण काय होतं? स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी काम केलं, देश स्वातंत्र्यानं मुक्त केला. देश मुक्त करणं, चळवळ करणं हा भाग वेगळा आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं, प्रशासन चालवणं हा भाग वेगळा आहे. खऱ्या अर्थानं देश चालवणं, प्रशासन चालवणं हे भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. काय शेतकरी म्हणतात की शेतकरी महागाईनं त्रस्त आहे, मला त्याला काय कसं करायचं मग महागाईनं त्रस्त आहे म्हणताय ना साहेब. 2004 ते 2014 ही 10 वर्ष काँग्रेसची होती आणि 2014 ते 2024 भारतीय जनता पार्टीचे आहेत. ह्या दोन्ही 10 वर्षातलं पेट्रोल घ्या. 2004 ते 2014 पर्यंत सगळ्यात जास्त पेट्रोल वाढलेलं आहे आणि 2014-24 मध्ये 33% वाढलेलं आहे. त्या काळात 60% वाढलेलं आहे. सोनं 20,000 होतं, आज 70,000 आहे. तुम्हाला 29,000-3,000 भाव मिळाला उसाला कारणीभूत फक्त आणि फक्त मोदी सरकार आहे. FRP चा कायदा आणला. 6,000 रुपये सोयाबीनला मिळाले, 6,000 रुपये हरभऱ्याला मिळाले. कांदा आयात केला की आता कांदा आयात केला. एक कांदा प्रश्न झाला. ज्यावेळेस तुम्ही देश चालवताय, ज्यावेळेस सरकार चालवताय त्यावेळेस नॅशनल पॉलिसी एक प्रकार असतो. नॅशनल पॉलिसीत काय असतं? 70-30-80-20 हा रस्ता चालू आहे. ह्या रस्त्यात 2 वडाची झाडं जातात म्हणून थांबून जमते का? काय नुकसान होणार? तसं कांद्याच्या काही भागातल्या कांदा उत्पादनाला तोटा झाला असेल, 100% झाला असेल, पण मॅक्झिमम जास्तीत जास्त शेतकरी फायद्याखाली आणण्याचं काम केलं. दुधाच्या दराचं काय करायचं? दुधाच्या दराचं तुम्हाला आपल्या देशाचं पहिलं दुर्दैव काय? ज्या 130 कोटी लोकसंख्या आहे त्या 130 कोटी लोकांना दूध मिळण्या एवढं दुग्ध जनावर आपल्याकडे नाहीत. एक मूळ मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण ज्या पद्धतीनं दूध व्यवसाय करतोय तो व्यवसाय म्हणून करत नाही. अर्धा लिटर पोरला पाजायचं, अर्धा लिटर हे करायचं आणि संघटितपणा नाही. आणि बाहेरून काही बेसळ येते, काही लोक येतात असं जे म्हणतात, त्या लोकांना दुधाचे आता ह्या 15-20 दिवसात एकदम 10-15 रुपये दर कमी झालेत. बरोबर आहे. 15 दिवसाच्या महिन्याच्या पूर्वी इथं बसलेले सगळे शेतकरी म्हणत होते जर्सी दुधासारखा धंदा नाही. 1 महिन्यात दूध कमी झाले ना. 2 जर्सी घेतली की परवडते म्हणते, कांदा लावली पण हे सगळ्या करताना नॅशनल पॉलिसी ठरवताना 70-80-20 होणार. इथं काय होईल सांगा? नॅशनल पॉलिसी जाऊ दे आपल्या. राम सातपुते आणि प्रणिती शिंदे या पॉलिसीत कुणा राम सातपुते कसं तुम्ही करता? या देशाचे गृहमंत्री, या देशाचे ऊर्जा मंत्री, या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, देशात एकमेव मतदारसंघ आहे जनरल जागेवर मागासवर्गीय माणूस निवडून दिलेला, भरभरून जिल्ह्यावर प्रेम केलेला माणूस आहे. सोलापूर शहराची अवस्था बघा तुम्ही. इथं तुम्ही असं कुठेही सोलापूर जिल्ह्याच्या मतदारसंघात जावा की शिंदे साहेबांमुळे ह्या भागात काय नाही. भाजपचे 2 खासदार भेटले नाहीत, कमी फिरत होते, मान्य आहे. म्हणून का हुतकुरू चांगल्या माणसावर अन्याय करा जागा. ह्यावेळचे सिद्धेश्वर स्वामी कमी भेटले, ठीक आहे, त्यांचं ती क्षेत्र नसेल, वय झाला असेल, म्हणून एक तरुण चांगल्या तडफदार आरीस भाजपच्या चांगल्या पोराला मतदान करा हे कुठला न्याय? वय नव्हतं तर कशाला दिलं मग स्वामींना? तेच मग सांगितलं तुम्हाला. राजकारण करत असताना, सत्ता ठेवत असताना, काम करत असताना काही तडजोडी करावं लागते.
आता या पक्षफोडी करताना लोक म्हणतात भाजपनं फोडलं. या आधी इंदिरा गांधींनी तेच केलेलं आहे, राजीव गांधींनी तेच केलेलं आहे, आणीबाणी सरकार केलं आहे, पवार साहेबांनी तेच केलेलं आहे, वसंतदादा सरकार पाडलेलं आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये निवडून एकाचे ते दुसऱ्या जातात. हे चालणार आहे. पवार साहेबांना पुतण्यापेक्षा मुलीचं प्रेम ज्यादा वाटलं, उद्धव साहेबांना पुतण्यापेक्षा स्वतःच्या मुलावरचं प्रेम वाटलं. पक्ष यांच्या घरात फुटलेत, पक्ष भाजपनं फोडलेले नाहीत. आज ईडीचं नाव घेतोय आपण. ईडीना हे करत नाहीत, भाजप सरकार ईडीला काही त्यांना करत नाही. ईडीला त्यांनी मुक्त सोडले. तुम्ही तुमच्या पद्धतीने कार्य करा. तुम्ही असं कुठं ऐकलंय का ईडी आली मंगळवेढा तालुक्यात आणि किराणा दुकानावर ईडी नेली? ईडी कोणाला नेते? 800 कोटी, 700 कोटी, 600 कोटी. प्रचंड सर्वसामान्य खुश आहे. विरोधी पक्षाच्या तालुका लेवलच्या पुढाऱ्याची दुकानं बंद पडालीत म्हणून ही ईडी आली, हे आली, ते आली. नमस्कार. नमस्कार. काय नाव? आप्पासाहेब देशमुखे. हेच गाव का? हा, ब्रह्म. काय लोकसभेचं वातावरण? राम सातपुते. बर. हा, काय नाव आहे तुमचं? आप्पासाहेब देशमुखे. काय वातावरण लोकसभेचं राम सातपुते. राम सातपुते. का राम सातपुते? पाठीमागचे 2 खासदार इकडे आले नाहीत, लोकांमध्ये फिरले नाहीत, काय कामं झाली नाहीत. ती म्हणते ती खासदार फिरले नाहीत, ते नाहीत. शेतकऱ्याबाबतीतली धोरणं अशी होती, शेतीमालाला भाव नव्हता, ऊसाचे आपले दुधाचे दर कमी झाले म्हणतात लोक. मग एवढी लोक नाराज असताना पुन्हा काय वाटतंय राम सातपुते? आम्हाला प्रस्थापित घराण्याचं राजकारण या ठिकाणी संपवायचं आहे आणि तरुण शेतकरी वर्गातला कष्टकरी मुलगा हा लोकसभेत पाठवायचा. राजकारण हे प्रस्थापित घरांनी करायचं नाही, तर गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर उभारणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरानं राजकारण करायचंय. त्यासाठी आम्ही या ठिकाणी राम सातपुतेच्या पाठीमाग मोठ्या खंबीरतेने उभं राहणार आहे. पण प्रणिती शिंदे तरुण नाहीत का? तरुणच आहे ते, पण त्यांच्या वडिलांनी गेले 2 टर्म राजकारण केलं. ह्या प्रणिताई शिंदे 3 वेळा, मला वाटतं की 3 वेळा मध्यच्या आमदार आहेत त्या. मी मध्य मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष ज्या दिवसापासून ते आमदार आहेत त्या दिवसापासून माझं टेलरिंगचा व्यवसाय आहे आणि त्या मतदारसंघात माझे शिलाई कामगार आहेत त्या ठिकाणी. त्या ठिकाणी मी 15 वर्ष झाले जातोय. तिथं जाण्यासाठी अद्याप रस्ता सुद्धा नाही. काय रस्ता सुद्धा नाही. 2 व्हीलरवर जाताना सुद्धा एवढी अडचण वाटते. मग त्यांना कशासाठी विजय करायचा? तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विकास करू शकत नाही तर तुम्ही जिल्ह्याचा विकास काय करणार? नमस्कार. काय नाव तुमचं? शेखर पाटील. काय करता पाटील साहेब? फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर आहे. बर. मग काय गावोगावी जाणं होत असेल? काय कल काय दिसते लोकांशी तुम्हाला? प्रणिती शिंदे यांचा. काय वाटतं प्रणिती शिंदेच्या मागे लोक जातील? कंटाळून जातात ना भाजप सरकार. काय भाजपच्या धोरणाबद्दल काय वाटतं? धोरणच नाही तर चांगलं बी नाही वाईट बी नाही. बर. काय करायचं आता? का आता सांगितले तुम्हाला. ठीक आहे. नमस्कार. बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील. गाव हीच? गाव ब्रह्मपुरी. काय करता? काय ना शेती करतो. शेतकरी जरा नदीकडे असल्यामुळे टकटकी देत बाबा इथं चांगली कपडे कपडे घालून बिलून. काय नाही शेतकरी काय नाही, गावातलं वेगळं आहे, वर्ण वेगळं आहे. भाजपच्या काळात सगळं वेगळं झाले ना, तेव्हा आम्ही काँग्रेस प्रेमी आहे, काँग्रेसवर प्रेम करणार. आम्ही भालकी समर्थक आहे. भालकी समर्थक. काय ते मग एक भालकी समर्थक भेटले, त्यांनी सांगितलं की काय पाठीमागच्या 2 वेळेच्या आमदारकीला शिंदे साहेबांनी नानांना तिकिटासाठी विरोध केला. एकदा इथं नाना आमदार असताना सुद्धा काँग्रेसचा फॉर्म काळुंगे सरांना दिला. त्यामुळं भालकी सुद्धा वेट अँड वॉच मध्ये येते की तुम्ही आम्हाला घरी धरू शकत नाही. भालकी काँग्रेसला मदत करणार. फक्त आता निर्णय त्यांचा 1-2 दिवसात होईल. झालं तर ती काँग्रेसला मदत करणार. पुढचं काय धोरण आहे ते त्यांची ते बघून घेतील ना. आपल्याला काय? तुमचं नाव काय? पंडित पाटील. पाटील साहेब. काय इकडं पहिली मुलाखत नाही तुमच्या संकट, माझी दुसरी मुलाखत आहे. काय सांगता? कधी झालं? श्री संत दामाई सहकार साखरकडून आपण मुलाखत घेतली होती ज्यावेळी संप चालू होता. त्यावेळी तुम्ही मुलाखत घेतली होती. कामगार आहे का तुम्ही? मी कामगार आहे. वा वा. काय आता जॉईन आहे का दामाजीला? दामाजीला सध्या जॉईंट आहे. आता सध्या परिस्थिती अजूनही खराब आहे तसं बघायला. कारण का सांगायचं झालं तर अवतड्यांच्या काळामध्ये आतापर्यंत काही कारखान्याचं काय व्यवस्थित कारभार झालेला नाही. आणि आता जे लोक कारभार करतात त्यांचाही कारभार त्यांच्यासारखाच आहे थोडक्यात सांगायचं गेलं तर. म्हणून या ठिकाणी कामगार तर लयास गेलेलाच आहे. या ठिकाणी कामगाराची काय पूर्तता या ठिकाणी कुठल्याही प्रकारे झालेली नाही. फंडाचे पैसे मिळाले नाहीत. जे कामगार रिटायर झालेले आहेत, रिटायर होऊन जे वारले आहेत म्हणजे संपलेले आहेत, त्यांच्या बायका कारखान्यामध्ये हेलपाटे घालतात
पैशासाठी फंडाचे पैसे राहिलेत, अमुक राहिले तमुक राहिले, पण आताचा चेअरमन आणि पहिले चेअरमन कोणीही दिलेलेच नाहीत रुपयाला का आता इथं समविचार झाली, भालके परिचारक एकत्र आले, शिवानंद पाटलांना चेअरमन केलं, का नीट कारभार करत नाही? कारभार मोप चांगला आहे, कारभार चांगला आहे, कसोटीचा कारभार करतात, परंतु कामगारांची त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये बघायला गेलं. दामाईच्या कामगाराला डिवचून चालत नाही, नाही डिवचून चालत नाही. आणि आज कामगार संपूर्ण कामगार दामाईचा संपूर्ण कामगार एक 10 टाळकी जर सोडली तर पहिली 10 टाळकीतून आताही 10 टाळकीच आहे ती. ही 10 टाळकी जर सोडली तर 99.9% 99.99 सांगतो तुम्हाला की प्रणिता शिंदेला मतदान होणार या ठिकाणी. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत भाजपने जे काय कारभार केलेला आहे या 10 वर्षाच्या काळामध्ये अतिशय गलिच्छ कारभार केलेला आहे. आज पंजाबला तुम्ही बघताय की आंदोलन झालं शेतकऱ्यांचं, रस्त्यावर आहेत. आज गोदी मीडियानं संपूर्ण मीडिया खरेदी करून टाकलेली आहे. आज त्या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर आज 600 लोक संपली मेली त्या ठिकाणी, परंतु आज मीडियावरती दाखवलं जात नाही. कारण याचं कारण हे आहे की आता इलेक्शन चालू झालेलं आहे आणि हे जर मोठा वापोवा केला तर आपल्याला कोणी मतदान करू शकत नाही, हे त्यांना माहितच आहे. आणि महाराष्ट्रात तर तुम्हाला माहितच आहे की सगळे फुटलेले, आणि बीजेपी म्हणते की माझे यांच्यापाशी उमेदवार नाहीत उभा करण्यासाठी लोकसभेला. विचार करा तुम्ही, यांच्यापाशी उमेदवार नसताना बाहेरचे लोक आयात करायचे आणि बीजेपीचे म्हणून या ठिकाणी उभा करायचे. पण बीजेपीचे लोक आहेत का हे आतापर्यंत? मला सांग, 272 कॅन्डिडेट हा बीजेपी जर उभा करू शकत नसेल तर या ठिकाणी काँग्रेस मुक्त भाजप म्हणणारा हा भाजप मुक्त आता काँग्रेस होणार आहे या ठिकाणी, तुम्हाला सांगायचं म्हणजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचे काय हाल चालू आहेत सध्या. कोण कांदा रस्त्यावर टाकतात, कशाला भाव नाही या ठिकाणी. दामाजीला या ठिकाणी जाडीचं कोठार म्हणून ओळखलं जातं, पण या ठिकाणी काय अवस्था या ठिकाणी. आता सध्या निर्यातीला कडबा निर्याती जिल्हा अंतर्गत बंदी केल्यामुळं सदरो कडबा लोकांच्या शेतामध्ये पडून आहे, त्या लोकांचं आतूनच नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी गरीब जे लोक आहेत ते लयास गेलेले आहेत. या ठिकाणी सरकारी योजनेतनं जे काही सिलेंडर उज्ज्वला सिलेंडर जे दिलं मोफत म्हणून ते सिलेंडर आता त्यांच्या गॅस पशीच फक्त राहिलेला आहे. कारण सिलेंडर फुकट दिलं म्हणून ह्यानं बोंबलून सांगितलं, पण त्याचा काय उपयोग झाला नाही या ठिकाणी. आता त्या बायकामध्ये ही फुकटचं देऊन आता बोकांडी बसायचं पळ आलं, 1200 रुपये भरायचं आलं म्हणले ह्याला सिलेंडरला. त्याच्यापेक्षा आपलं लाकडं घातलेली बरी, पहिली जे काय होतं तेच बरं आहे म्हणून सांगतात. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काही योजना या ठिकाणी राबवल्या त्याच योजना या ठिकाणी यांनी राबवल्या, दुसरं यांनी काही केलेलं नाही. हे रस्ते जे केले त्या रस्त्यानं किंवा राम मंदिरानं हे करून मतं मिळत नाहीत. लोकांची पोटाची खळगी भरण्यासाठी सरकारने जे द्यायला पाहिजे होतं ते या ठिकाणी दिलेलं नाही, म्हणून त्यामुळे या ठिकाणी जनता खूप नाराज आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी प्रणिता शिंदे, आता तर तुम्हाला माहित आहे कालचा किस्सा अकलूजकरांचा, जे दादा गेले होते ते दादा परत आलेले आहेत, ताकद दुप्पट वाढलेली आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं बारामती, सोलापूर आणि माढा ही तिन्ही आणि सातारा देखील आता सांगायचं झालं तर हे संपूर्ण जे खासदार आहेत ना असंख्य बहुमताने या ठिकाणी ते निवडून येणार आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कुठेही अफवा जरी उठवल्या तरी या ठिकाणी कुठल्याही अफवेला भीक न घालता या मोदी सरकारनं काल जाहीरनामा जाहीर केला आहे की या ठिकाणी अमुका लोकांना 72,000 घर देतो, हे देतो. अहो या ठिकाणी जे गावरान आणि गायठाण आहे, गावरान आणि गावठाण याच्यामधला जो केसचा दुवा आहे ना, या असणाऱ्या केंद्रशासित लोकांनी दिल्लीच्या सरकारनं अजून पण तो किस्सा सोडलेला नाही लोकांना. ज्या लोकांना इथे घरकुल आलेत ना या बीजेपीच्या काळामध्ये एकानाही घरकुल मिळालं नाही. घरकुल त्यांच्या नावावर आले पण घरकुल त्यांना मिळत नाही, कारण का तर जागा अपुरी असल्यामुळे त्या ठिकाणी जागा देता येत नाही. मी प्रणिता शिंदे इथं आल्यानंतर तो प्रश्न मी मांडला होता, त्यांनी उत्तर दिलं की जेव्हा आम्ही सत्तेवर येऊ त्यावेळी गायरांचा प्रश्न सोडू म्हणून सांगितलेला आहे. आणि ते सोडवलं 100%. कारण का तर पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदेच्या नावावर त्या निवडून आल्या होत्या, पण दुसरे 2 टर्म बीजेपीचेच होते, तुम्हाला माहित असेल. आणि 2 टर्म मध्ये त्यांनी चांगलं काम केल्यामुळे त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. आता या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 5 आमदार भाजपचे आहेत, 5 आमदार भाजपचे आहेत. ज्या अक्कलकोटनं गेल्या वर्षी महाराज 47,000चं लीड दिलं होतं, ह्या वर्षी लीड देऊन टाका म्हणून त्या कल्याण शेट्टीला. नमस्कार. काय नाव आहे? कटाळवा आईला लय खतरनाक लोक बोलतील तुमच्या गावात, पण अभ्यास येतोय, मुद्दे सुद्धा बोलणारे लोक आहेत. काय नाव तुमचं? तुकाराम पुजारी. तुकाराम पुजारी. इकडे पुजारी कंपनी आहे का नाही? पुजारी आहे, पाटील आहे. काय यंदा लोकसभेला वातावरण? यंदा लोकसभेला वातावरण म्हणलं तर मी आहे मोदी प्रेमी.
त्यामुळे राम सातपुते. तर मगाशी तर म्हणत होता मी कट्टर भालक्याचा आहे लगे मोदी प्रेमी आहे. मग मी कट्टर भालकेचा त्यावेळेला तुम्ही आमदारकीचं तालुका लेवलचं इलेक्शन वेगळं आहे आणि केंद्रात मोदीने केलेलं कार्य वेगळं आहे. मी काय जास्त शिकलेला माणूस नाही, शेतकऱ्याचा पोरगा आहे, गरीब लेकरू वारकऱ्याचा आहे. त्याच्यामुळे मला कसं आहे माहिती आहे का, पहिली गोष्ट आता मला सांगा, ही लोक म्हणते ते की सगळी महागाई वाढली सगळी आता ज्यावेळेला आपण लहान होतो त्यावेळेला सोनं 10,000 असेल 20,000 असेल, पुन्हा 40 झालं 60 झालं 70 झालं, महागाई वरचीवर वाढणारच आहे हो. ही कमी कशी होणार आहे? आपलं वय आज जर 50 असेल तर अजून 4 वर्षाने 54 होणार आहे. मग ज्या त्या लेवलला ज्या त्या ठिकाणी ज्या त्या वेळेला जे ती महागाई वाढणारच आहे. बरं तुम्ही 50-60 वर्षामध्ये ज्या काँग्रेसनं तुम्ही म्हणताना असं काय केलं, हे केलं ते केलं, मला सांगा 10 वर्षामध्ये एवढ्या अपेक्षा तुम्ही यांच्याकडनं का घेताय? मला एक मुद्दा काय म्हणायचा आहे, काय म्हणते की 10 वर्षात त्या भाजप सरकारनं काय केलं? मग ह्याच ठिकाणी 50-60 वर्ष जर तुमच्याकडे एक हाती सत्ता काँग्रेसची असेल तर 50-60 वर्षामध्ये त्यांनी तुम्ही काय दिवे लावलेत असे? मग 10 वर्षांनी तुम्ही एवढी अपेक्षा का करताय तुम्ही त्यांच्याकडून? कशासाठी? 10 वर्षामध्ये लगेच तुम्हाला कसं बदल घडायला पाहिजे? अहो लेकरू रडल्याशिवाय दूध पाजत नाही. मग तुम्हाला स्वतःला काय संघर्ष करावा लागेल. महागाई म्हणजे काय? महागाई वाढतच राहणार आहे की. बरं असं काँग्रेसच्या काळात कधी झाले? 50,000 सोनं होतं आणि अचानक काँग्रेसचा काळ आला लगे 20,000 रुपये केलं तोळा, झालंय का? होणं शक्य आहे? मग कुठल्या बेसवर बोलताय? शेतकऱ्याचं काय? शेतकरी आता हे शेतकऱ्याचा जरी प्रश्न तुम्ही घेतला, शेतकऱ्याला एवढं मोठं मोदी पैसा देत आहे सामान्य शेतकऱ्याला, ह्याच्या अगोदर कोणी रुपया दिला नाही. 2,000 रुपये काय केळं दिली? हा तुमच्याकडे की 6,000 वर्षाला देतेच ना मोदी. आता लोक मोदीला सुद्धा नावं ठेवायला म्हणजे घाबरत नाही. ते ही मोदीनं पारदर्शकता पूर्ण आणली, हे सगळं उघड केलं, त्यामुळे लोकांना कळायला लागलं अरे बाबा एवढं आहे. ह्याने आधी दाखवलं नाही ना काय, मग कळणार कसं? काँग्रेस सरकारनं हे दाखवलं नाही काय, ह्याच्या सबसिडी आहे त्याच्या सबसिडी आहे, ह्याने आपापाचा माल का पापाला कुणाला काय कळूच दिलं नाही. मग त्याला शेतकरी हा कसा आहे माहिती का, शेवटी शेतकरी म्हणलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी मी सगळ्याचा बाप आहे, बरोबर आहे ना? त्यानं रोजीरोटी त्यानं केल्याशिवाय, त्यानं धान्य पिकवल्याशिवाय तुम्हाला काय दोन घास तुम्ही खाऊ शकणार नाही. शेतकऱ्याला तुम्ही जर आता ही बाकीचे तुम्ही राजकीय वातावरण बाकीचे न काय करता, प्रत्येक जे शेतकऱ्याला घराघरात जर जाऊन विचारलं ना, वन मॅन नरेंद्र मोदी शिवाय कोण बोलत नाही. आणि मोदी जी सांगेल त्याच वेळेला इथं जिल्हा लेवलला काम तुमचं होणार आहे ना. आमचं राम सातपुते 100% 101% निवडून येणार. मी मोदी समोर आमदारांच्या कडून भाजपचे आमदार काही काम झाले काही? अहो आतापर्यंत जितके आमदार झाले मी तुम्हाला ढोबळे साहेबांपासून सांगतो की कुठल्याच आमदारानं, आता मगाशी इथं सभा झाली, आम्ही होतो सभेला, गुंगडी बैठक झाली आमदार साहेबाची, इतकं आमदार साहेब आतापर्यंत कुठले आमदार साहेब एवढे फिरले नव्हते. आणि जितका निधी 18-19 कोटी रुपये निधी यांनी एवढ्या अल्प काळात दिलाय, पाण्याचा आमदार म्हणून त्यांचं नावच घेतलं पाहिजे. मी त्यांच्या विरोधात होतो अगोदर, मग आता त्यांच्या बाजूने बोलायला मला काय 10 कोटी रुपये दिलेच काय त्यांनी? मग त्यांचं काम बोलतंय ना. ठीक आहे, लोक आले ती आमचे काका काय ते म्हणते सारखं मागापासून. राम राम. काय नाव तुमचं? दत्तात्रय उत्तम पाटील. दत्ता पाटील. पुजारी पाटील गाठ पडला म्हणायचं, दुसरे घ्या मग कोणतं नाही असं बोलाय पाटलांनी ते कवा बोलायचं. काय कसं आहे वातावरण इकडं? कशाचं? आता काय गाव बोलतो मधनं बोलत होता की सारखा हाणत होता पेनं. नाही नेमकं कशा तुमचा प्रश्न नेमकं काय त्याच्यावर उत्तर? लोकसभेचं काय? लोकसभेचं काय? काँग्रेस आहे. ठीक आहे, भाजप सरकारचा ह्यावर्षी कार्यक्रम आहे. भाजप सरकारचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, इकडे काका बी काय ते म्हणत होतं, बोलतो. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बिरुदेव केराप्पा कोकरे साहेब. काय यंदा इकडे लोकसभेचा? भाजप. का भाजप म्हणजे आमदार साहेबांची कामं भरपूर आहेत इथे केलेली, गाव लेवलला कामं भरपूर केली ती, आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी तामदर्डी बंधारा वगैरे मंजूर करून घेतला. त्यामुळं आमदार साहेबांनी कामं शेतकऱ्या बाजून चांगली केलेली आहेत. इथं काय लोकसभेला काय सांगा? राम सातपुते. लोकसभेला आम्ही आमदार साहेबांच्या मागे जाणार, का तर आमदार साहेबांनी कामं चांगल्या लेवल शेतकऱ्यासाठी केली आहेत. मोदी साहेबांचं काम चांगलं आहे. मोदी साहेबांनी शेतकऱ्याच्या खात्यावर 6,000 रुपये सोडतात. कसं आहे तेवढ्या 6,000 म्हणजे काय? आता आतापर्यंत जे कोण म्हणजे राजकारण काँग्रेसच्या काळात झालं त्यांनी कोणी 1 रुपयाही सोडला नाही आतापर्यंत. मग ते काँग्रेसनं रुपया बी दिला नाही, त्यांचं 6,000 भरायचं बरंच म्हणायचं. आणि रेशन गोरगरिबांना रेशन फुकट मिळते, तसं काँग्रेसच्या काळात पैशाशिवाय काही मिळत नव्हतं.
आणि महागाई महागाई म्हणताय तर दिवसाच्या मानाने महागाई झाली, महागाई वाढतच जाणार आहे. काय रोजगार वाढलाय म्हणून महागाई बी वाढली, रोजगार बी त्या मापान वाढलेला आहे. पहिला 6 रुपये हजेरी होती, गड्याला 20 रुपये हजेरी होती. त्यावेळेला ज्वारी मिळत होती 5 रुपये पाहिली, 4 रुपये पाहिली. त्या मानाने जर दिवस काळ वाढली हे होईल तसं रोजगार वाढत गेला तसं महागाई वाढत गेलेली. काय नाव आहे तुमचं? माझं रमेश विठ्ठल पाटील. रमेश पाटील साहेब शेतकरी आहे? शेतकरी आहे. किती शेती? शेती किती? शेती 10-15 एकर आहे. 15 एकर आहे. मोठं बागायदार आहे मग. काय इकडं यंदा काय तर म्हणत होता मधनं शेतकऱ्याचं वाटलं केलं म्हणत काय तर शेतकरी म्हणजे शेतकऱ्याची मतीच केली. काय कांद्याला भाव नाही, कांदा बसवला घरात, सगळं झाकून पडलाय. सगळं येईल त्या मालाला, जे माल येईल त्याला बंदीच येते. काय तर बंदी आणता माती करते शेतकऱ्याची. लॉकडाऊन केलं, लॉकडाऊनातच शेतीची माती झाली, शेतकऱ्याची माती झाली, द्राक्ष बागायची माती झाली, फळ बागायची माती झाली, सगळ्याची माती झाली. काय तर असलं शेतकऱ्यावर संकट आणते. काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं? काय करा मी यंदा मी तीच विचारतो काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं हे ठरवलं पाहिजे. आता तुम्ही काय ठरवलंय? आम्ही ठरवलं आम्ही काहीतरी बदल करणार असं ठरवलंय. यंदा बदल करायचा बदल. ठीक आहे, यंदा काकांना बदल करायचा आहे असं काकांचं मत आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुरेश मोरे. सुरेश, वातावरण काय? मी नोकरदार आहे. बर. नोकरदार बाबतीत एकदम चांगलं आहे सरकार सध्याचं. त्याच्यामुळे काय अडचणच नाही. आणि फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवढा सोडवा एवढी इच्छा आहे. काय मराठा आरक्षण मागची सरकारने बी सोडवलं नाही, हे बी सोडवलं नाही. तीच ह्यांनी सोडवावं अशी अपेक्षा आहे ह्यांच्याकडून. ठीक आहे, मी नोकरदार आहे, नोकरदारासाठी भाजप सरकार चांगलं आहे, पण मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे तर लोक डोक्या घेऊन नसतील अशा पद्धतीने ह्या बाईटचा शेवट झालाय. तर हे ब्रह्मपुरी गाव आहे आणि ब्रह्मपुरी गावातल्या वेगवेगळ्या लोकांसोबत आपण त्या ठिकाणी बोललो, संवाद साधला, गप्पा मारल्या आणि खरं तर अतिशय संमिश्र अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत. भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलणारी मंडळी आहे, काँग्रेसच्या बाजूने बोलणारी मंडळी आहे. भारतीय जनता पार्टीनं आम्हाला हे दिलं म्हणणारी मंडळी आहे, काँग्रेसच्या सरकारच्या काळात आम्हाला हे मिळत होतं ते सरकार भारी होतं असं म्हणणारी मंडळी आहे. तरुण वर्ग आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, शेतकरी आहेत. प्रत्येकाची प्रतिक्रिया आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. खरं तर मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं कधी नव्हे ती इथली सोलापूरची निवडणूक ही हाय व्होल्टेज अशा पद्धतीची निवडणूक झाली. त्यामध्ये सुशीलकुमार शिंदेच्या कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशा पद्धतीचा सामना आहे. खरं तर पाठीमागच्या 2 वेळा हित असलेल्या खासदारांच्या संदर्भामध्ये प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे, परंतु म्हणून ते 2 खासदार निष्क्रिय होते म्हणून आम्ही आता चांगल्या पुरावर अन्याय करणार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि काही जणांना वाटतं की ते 2 खासदार निष्क्रिय होते, आता प्रणिता शिंदे चांगलं काम करते तर आम्ही प्रणिता शिंदेच्या बाजूने जाणार आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया. खरं तर 2 तरुण चेहरे आहेत, 2 चालू आमदार आहेत, दोघांनी आपापल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी लोकांशी संपर्क ठेवलेली सगळी लोक आहेत. उद्या सोलापूरकरांचं इतकंच म्हणणं आहे किंवा सोलापूरच्या जनतेचं एवढंच म्हणणं आहे की इथं आमदार कोण होतं, खासदार होतं, कोण होतं हे महत्वाचं नाही. इथल्या जे लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे, त्यांच्या शेतीचा प्रश्न सुटला पाहिजे, रोजगाराचे प्रश्न सुटले पाहिजे, आरोग्याचे प्रश्न सुटले पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत, निधी आला पाहिजे, अशा सर्वांगीण गोष्टीनं खरं तर लोक बोलतायत. लोक जागरूक असल्याचं या गावातील दिसली. दोन्ही बाजूनं बोलणारी लोक अभ्यासपूर्ण बोलतायत ही या गावातून त्या ठिकाणी दिसून आलं. मुद्देसूद लोक त्यांचं म्हणणं मांडतात हे दिसून आलं. उद्या प्रत्यक्षात मतदान करताना या गावातली लोक काय विचार करतात त्यावरून त्या ठिकाणी खरी ठरेल की ह्या लोकांनी गावातून कोणाला कौल जास्त दिलाय. परंतु तुर्तास तरी यांच्या मतदानामध्ये विकासाच्या मुद्द्यासोबत इथल्या स्थानिक नेत्यांचा देखील मोठा प्रभाव आहे. कारण बरीच लोक बोलताना म्हणले की आम्ही कट्टर भालके गटाचे आहोत, आम्हाला भगीरथ भालके सांगतील तो आम्ही निर्णय घेऊ. आणि बरेच जण म्हणाले की इथले आमदार समाधानदादा अवताडे यांनी कोट्यवधीचा निधी मतदारसंघामध्ये दिलाय, त्यामुळे विकासाला मतदान म्हणून आम्ही समाधान अवताडेंच्या पाठीमागे जाऊ. ह्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात आली की भालकेंना मानणारी ही सगळी मंडळी काँग्रेसवर प्रेम करत असली तरी पाठीमागच्या 2 निवडणुकांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून भारत नानांवर अन्याय झाला असं त्यांचं मत आहे. कारण एकदा तिकीट नाकारायचा प्रयत्न केला, एक डाव त्या ठिकाणी नाना उभारले, त्यावेळेला त्यांनी काँग्रेसचा उमेदवार इथं काळुंगे सरांना त्या ठिकाणी तिकीट दिलं, त्यामुळे ती मंडळी नाराज आहेत. आणि मग तुम्ही आम्हाला गृहीत धरू शकत नाही, तुम्हाला भालकेंचा नीट विचार करावा लागेल, त्यांची ताकद समजून घ्यावी लागेल, तर आम्ही काँग्रेसच्या सोबत येऊ असा एक सावध भूमिका देखील इथं भारत नानांचा प्रेम करणारी किंवा भगीरथदादांवर प्रेम करणारी मंडळी बोलतात. तर संमिश्र गाव आहे, संमिश्र प्रतिक्रिया आहे, त्या संमिश्र मतदान होणार आहे. लीड मला वाटतं फार एका बाजूला झुकल्याचं या गावातून पाहायला मिळणार नाही. चित्र काय होईल ते निवडणुकीच्या निकालानंतर दिसेलच. कॅमेरामन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, ब्रह्मपुरी.